हा ठाण्याचा व्ह्यू आहे। 2 मिनिटं आपण व्ह्यू चेक करू साईडचे। जबरदस्त क्लायमेट झालेलं आहे, पाल दिसलेला आहे, विजिबिलिटी एकदम 0 आहे 0। मस्त पावसात गरम गरम भजी, नंतर मस्त चहा घेऊ। गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपण सकाळी सकाळी निघालो आहे मुंबईच्या दिशेने। एक 1 डे ट्रिप होणार आहे आपली। मुंबईला थोडं काम आहे माझं। आपण फक्त जाताना ब्लॉग बनवणार आहोत, येताना पॉसिबल होणार नाही। आत्ता सकाळचे वाजले 6। आज समोरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता। पांडवलेणीचा डाव्या बाजूला डोंगर दिसतो आहे आणि जबरदस्त असा पाऊस पण चालू आहे। आज आपण बाईकवर नसून कारमध्ये आहोत। येणाऱ्या कसारा घाटाची, इगतपुरीचे चांगले चांगले व्ह्यूज आपण कव्हर करू। आपण नाशिकच्या जवळपास बाहेर पडलोच आहे। उजव्या बाजूला मोठं असं जैन मंदिर पण आहे। पाऊस कंटिन्यू चालू आहे, त्यामुळे एकदम मजा येते पावसात। मस्त असं वातावरण तयार झालेलं आहे। आपलं थोडं मुंबईला काम पण होतं। पाऊस जर नसता तर बाईकवरच गेलो असतो। थांबवली तुम्हाला व्ह्यू चेक करण्यासाठी। 2 मिनिटं आपण व्ह्यू चेक करू साईडचे। इतकं जबरदस्त क्लायमेट झालेलं आहे, पाऊस पण चालू आहे, पण मी गाडी थांबवून हा समोर मुंबई हायवे। पावसाचा जोर चांगलाच वाढलाय। आपण जवळपास वाडीवाऱ्याच्या पुढे आलेलो आहोत। घोटीच्या अलीकडे थोडी गाडी थांबवली, सुंदर व्ह्यू बघायला मिळतो, म्हणून मी कॅमेरा ऑन केला लगेच। बघू शकता तुम्ही। आपण पोहोचलेलो आहोत घोटीच्या टोल नाक्यावर। त्याच्यानंतर इगतपुरी नंतर कसारा। नाशिक पासून जवळपास मुंबई 190 ते 200च्या आसपास आहे। मित्रांनो, आपण इगतपुरीच्या पुढे आलेलो आहोत। वातावरण तुम्ही बघू शकता, धुकं आहे समोरचं, विजिबिलिटी एकदम 0 आहे 0। जबरदस्त क्लायमेट। आता कसारा घाटातले व्ह्यू आपण बघूया। सुंदर अशा वातावरणात आपला प्रवास चालू आहे मुंबईच्या दिशेने। पण कसारा घाटात एंटर झालेलो आहे आणि पावसामुळे धुक्याची मजा गेली आहे सगळी। पाऊस चालू झाला अचानक, त्याच्यामुळे धुकं एकदम कमी होऊन गेलं। अति सुंदर कसारा घाटामध्ये आपल्याला वॉटरफॉल दिसलेला आहे। खाली जे झाड आहे किती दाट, एकदम पूर्ण दाट झालेलं आहे। एकदम पूर्ण असं दाट जंगल असल्यासारखं वाटतंय। पुढच्या बाईकवर एक छोटासा पोरगा निळ्या कलरचा रेनकोट घालून बसलेला आहे बिचारा पावसामध्ये। इथून मुंबई आहे 127, ठाणे 93, कल्याण 73। कसारा घाटाच्या आपण पुढे आल्यानंतर आपल्याला कसारा गाव बघायला मिळतं। कसारा गाव आहे। मुंबईहून लोकल कसाऱ्यापर्यंत येतात आणि कसाऱ्याहून रिटर्न होतात लोकल। अजून लोकल सुविधा नाशिक पर्यंत चालू झालेली नाहीये। तो सुंदर व्ह्यू एकदम। माझ्या उजव्या हाताला वॉटरफॉल्स छोटे छोटे दिसत आहेत। जास्त मोठे नाही आहे। आता कुठेतरी आपण नाश्ता करायला थांबू। आपलं नेहमीचं हॉटेल येईल थोड्या वेळाने। नाश्ता ब्रेक घेतलेला आहे। कसारा गावाच्या पुढे येऊन थोडं शहापूरच्या अलीकडे थांबलेला आहे। मिसळीने भजी मागवलेली आहे मस्तपैकी शीतल। तर आपण नाश्ता करू आणि मग पुन्हा भेटू।
आपली भजी पण आली मस्त पावसात, गरम गरम भजी. नंतर मस्त चहा घेऊ. मस्त असा ब्रेकफास्ट करून आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. मागे बघू शकता आपली गाडी. आणि आता बराच वेळ झाला इथं, बराच टाइमपास झाला, अर्धा पाऊण तास गेला आपला. आता निघूया पुढे मुंबईच्या दिशेने. चला तर मग प्रवासाला सुरुवात करूया. सुंदर असा व्ह्यू आपल्याला इथं बघायला मिळतो म्हणून मी कॅमेरा ऑन केला आहे. खर्डी आणि शहापूर याच्यामध्ये आहोत आपण. पाऊस आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे. जस्ट आपण शहापूर क्रॉस केलेला आहे. मित्रांनो, पाऊस इथं थांबलाय. आपण जवळपास भिवंडी पर्यंत पोहोचलोय. हा पडग्याचा टोल नाका आहे. हा क्रॉस करून आता कल्याण येईल. कल्याण नंतर ठाणे. टोल नाक्यावर बरीच गर्दी आहे. बऱ्याच लाईनीत, मोठ्या लाईनीत आपल्याला उभं राहावं लागणार आहे. आपण एकदम स्लो आलोय, काहीच घाई नाही केली, काहीच नाही. एकदम रिलॅक्स मध्ये निसर्गाचा आनंद घेत आलेलो आहे. नाही तर असं ब्लॉक करत नसतो तर आतापर्यंत आपण ठाण्याच्या पुढे राहिलो असतो. त्यामुळे गाडी एकदम स्लो चालवत 80-70-80च्या स्पीडने मी गाडी आणलेली आहे. आपण जवळपास ठाण्याच्या अलीकडे आहे, ठाणे कल्याणच्या अलीकडे. आणि समोर, माझ्या समोर आता आपण इकडं डाव्या हाताला वळाल्यानंतर एक थोडंसं असं डायव्हर्जन दिलेलं आहे आपल्या समृद्धी महामार्ग. इथून परत U-टर्न मारून आपल्याला मुंबई हायवेला कनेक्ट व्हायचं आहे. समोर ज्या गाड्या दिसत आहेत ना, तो समृद्धी महामार्ग वरतून चालला आहे. आणि आपण या पुलाच्या खालून परत U-टर्न घेऊन मुंबई हायवेला कनेक्ट होईल. तर बरंच पावसाचं पाणी पण साठलेलं आहे मोक्यामध्ये. वा, आपण U-टर्न घेतला. आता परत त्याच हायवेला आपण कनेक्ट होऊ. आपल्या मागे राहिला आता समृद्धी हायवे. समृद्धी हायवेवरून गाड्या येत आहेत माझ्या उजव्या बाजून. जे लोक नागपूरहून डायरेक्ट मुंबईला इकडे यांना हे सोपं यायला समृद्धी महामार्गाचा हा एक फायदा आहे. मगाशी आपण तिकडून त्याच्या गाड्या येत आहे उजव्या बाजूने, आपण तिकडून आलो. आता इथून डाव्या बाजूला वळालो तर परत मुंबई हायवेला आपण कनेक्ट होतो. मुंबईच्या दिशेने जाताना व्ह्यूजची काय आपल्याला कमी नाही आहे. तुम्ही समोर बघू शकता. ठाणा येईपर्यंत आपल्याला छान छान नजारे बघायला भेटत आहेत. आता आपण कुठेतरी डिझेल भरण्यासाठी थांबणार आहोत कल्याणजवळ. छानशी अशी मर्सिडीज बेन्झ ब्ल्यू ब्युटी चालली आहे आपल्या पुढे. त्या गाडीवर जशी ती डोलते, तिचं सस्पेन्शन किती भारी आहे. मस्त आहे. बाजूला मित्रांनो फ्लायब्रिजचं काम चालू आहे. रॉंग साईडने येतोय आणि इथं अशी ट्रॅफिक जाम झाली. त्याच्यामुळे मित्रांनो आपण जवळपास कल्याण फाट्याला पोहोचलो आहे. आपला नेहमीचा पेट्रोल पंप जिओचा, त्याच्यावरून मस्त आता डिझेल फिल करूया. म्हणजे येतानाच आपल्याला टेन्शन राहणार नाही. आपण ठाण्याजवळ पोहोचलेलो आहे. इथं पाऊस नाही आहे, गरम जास्त होत आहे. म्हणजे वर्किंग डे असल्यामुळे भरपूर ट्रॅफिक मिळणार आहे आपल्याला. भरपूर तेवढ्या ट्रॅफिकला तुडकत आपण ठाण्यामध्ये एंटर झालेलो आहे. समोर हा ठाण्याचा व्ह्यू आहे. प्रचंड अशी ट्रॅफिक. पवई IIT पासून आपण थोडं पुढे आलेलो आहे. आपल्या उजव्या बाजूलाच एअरपोर्ट आहे. प्लेन लँड होताना बघा मित्रांनो. एक 5 ते 10 मिनिटात आपल्याला जिथं काम होतं आपण तिथं पोहोचणार आहोत. भरपूर ट्रॅफिकला झेलत. जिथं 3 तास लागायचे तिथं 5-5.5 तास लागून गेले आपल्याला. 2च मिनिटात आता पोहोचतोय. पुढे सिग्नलवरून लेफ्टला जायचंय की आपला स्टॉप आला.